नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेची परमनंट पदांची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, पुणे विभाग पुणे मार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्याची ही जाहिरात आली की नक्की तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. सध्या बघा मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोशागारे पुणे विभाग पुणे या कार्यालयाची या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्रामधून कुठूनही तुम्ही असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकतात. महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखपाल संवर्गाचे जे हे पद आहे, कनिष्ठ लेखपाल या प्रादेशिक संवर्गाची नियुक्ती प्राधिकारी सहसंचालक जे आहेत लेखा व कोशागार पुणे विभाग पुणे यांच्याकडून या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं या पुणे या विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे, कोशागार कार्यालय असेल पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर येथील कनिष्ठ लेखपाल. बघा आता याच्यामध्ये फक्त पुण्याचंच तुम्हाला या ठिकाणी असणार नाही, म्हणजे पुण्या ठिकाणीच नाही तर ह्या पदाची नेमणूक पुणे असेल. पुण्यामध्ये 2 कार्यालय आहेत, पुणे त्याचबरोबर पुणे व कोशागार कार्यालय, सहसंचालक कार्यालय, त्यासोबत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील हे पद असणार आहे. सरळ सेवेने भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे. TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे या पदासाठी. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये देणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा 75 पदं एकूण असणार आहेत. आता कनिष्ठ लेखपाल हे जे पद आहे मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार या पदासाठी पगार असतो, ज्यामध्ये तुम्हाला 29,200 ते 92,300 हा बेसिक पेमेंट या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. प्लस याच्यामध्ये सर्व शासकीय भत्ते तुम्हाला या ठिकाणी दिले जातात. तर ह्यासाठी जे वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 31 डिसेंबरपासून अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक तुम्हाला 31 जानेवारी 2025 या ठिकाणी असणार आहे. त्यासोबत याच्यासाठी मित्रांनो कनिष्ठ लेखपाल हे जे पद आहे यासाठी सामाजिक समांतर आरक्षण निहाय पदं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. याचे म्हणजे जागा दिलेल्या आहेत, ज्यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, त्याचसोबत याच्यामध्ये अराखीव जसं की NTB, NTC, त्याचबरोबर SC ST या सर्व कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी जागा पाहून तुमच्या पदाला कुठं किती जागा आहेत त्यानुसार अप्लाय करायचं आहे. अंशकालीन कर्मचारी असतील, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त अशा सर्व मिळून या ठिकाणी टोटल 75 वॅकेन्सी या पदासाठी ठेवण्यात आलेली आहेत. तर यासाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला भरायचा आहे, ज्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. तर याच्यासाठी मित्रांनो परीक्षा केंद्र जे आहे संपूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. तर तुम्ही फॉर्म भरतेवेळीच तुम्हाला परीक्षा केंद्र निवडायचं ऑप्शन त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यावरती फॉर्म कसा भरायचा, फॉर्म चालू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. डॉक्युमेंट काय काय लागतील त्याची माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. आता परीक्षा शुल्क जे असणार आहे मित्रांनो, खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये आहे, राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज असणार आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी कुठलीही परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार नाही, ऑनलाईन फीज तुम्हाला या ठिकाणी भरायची. आता या पदासाठी महत्त्वाचं आहे ती म्हणजे याची सिलेक्शन प्रोसेस कशी होईल बघा, ज्याच्यामध्ये तुमची एक ऑनलाईन एक्झाम होईल TCS मार्फत. यासाठी एकच एक्झाम असेल, इंटरव्ह्यू असणार नाही. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये तुम्हाला नसते. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे 4 विषय फक्त तुम्हाला असतील, ज्याच्यामध्ये मित्रांनो 25-25 प्रश्न असे 100 प्रश्न, प्रति प्रश्नाला 2 गुण ठेवले जातात. 50 गुण एका विषयासाठी तुम्हाला या ठिकाणी असतील, म्हणजे 200 गुणाचा पेपर 2 तासासाठी तुमचा या ठिकाणी घेतला जाईल. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. आता TCS तुमची कंपनी परीक्षा या ठिकाणी घेणार आहे, त्याच्यामुळे तुमचं नॉर्मलायझेशन देखील याच्यामध्ये होतं. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या तर त्याचा अभ्यासक्रम डिटेलमध्ये तुम्हाला या PDF फाईलमध्ये त्यांनी दिला आहे. मराठीमध्ये काय विचारलं जाईल, जसं की सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल, वाक्यरचना असेल, व्याकरण असेल, म्हणी व वाक्यप्रचार असतील, यांचा अर्थाने उपयोग असेल, उत्तरावरील प्रश्न असतील, असे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला प्रत्येकाचे या ठिकाणी पाहायला भेटतील. संपूर्ण सिलेबस तुम्हाला PDF फाईलमध्येच या ठिकाणी आहे. तर ही जाहिरात तुम्ही वाचू शकता व्यवस्थित, त्याच्यानंतरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता बघा याची पात्रता, ज्यामध्ये पहिल्यांदा आहे वयोमर्यादा. याच्यामध्ये किमान वय तुमचं 19 वर्ष असणं गरजेचं आहे, म्हणजे 19 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी असेल. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 19 ते 43 वर्ष असेल. दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंत असेल. त्याचसोबत जसं की खेळाडू असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना देखील 43 असेल, 45 असेल. अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंत असेल. अशा पद्धतीने वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आता जी शैक्षणिक पात्रता असेल, महत्त्वाचं आहे ती म्हणजे शैक्षणिक पात्रता. तुमची कोणत्याही शाखेची पदवी आहे, तुमच्याकडं पदवी आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. मात्र त्यासोबत तांत्रिक अर्हता मागितले त्यांनी, जसं की बघा मराठीचं 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचं तुमच्याकडं या ठिकाणी काय पाहिजे, टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, किंवा इंग्रजी टंकलेखनाचं 40 शब्द प्रति मिनिटचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल
तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. संगणक काय म्हटलं त्यांनी, संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र किंवा जे मशीनवरती असं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र दोन्हीपैकी एक कुठलंही या ठिकाणी चालेल. तर मराठी किंवा इंग्रजी किंवा शब्द वापरला या ठिकाणी ऑर दिलेले त्यांनी, तर दोन्हीपैकी एक ही या ठिकाणी चालू शकतं. आता फॉर्म भरतानाच तुम्हाला त्या ठिकाणी समजेल की 2 मागतायत की 1 मागतायत. ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित नंतर माहिती दिली जाईल. तर याच्यामध्ये 30 असेल किंवा 40 असेल, मराठी किंवा इंग्रजी अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यासोबत शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणण्याचा दिवस काय असेल, जाहिरातीला अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी जी अंतिम दिनांक आहे त्याच्या अगोदर तुमच्याकडे ही पात्रता धारण तुम्ही केलेली असणं गरजेचं आहे. त्यानंतर संगणक अर्हता, ज्याच्यामध्ये MSCIT वगैरे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु तुमच्याकडे सध्या नसेल संगणक अर्हता तरीही चालेल. तुमची नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्ही सादर केलं तरी या ठिकाणी चालतं. त्याच्यानंतर पुढची जी माहिती आहे संपूर्ण याच्यामध्ये दिलेले आरक्षणाबद्दल असेल, इतर माहिती दिलेली आहे. त्याचसोबत बाकी डिटेल तुम्ही या जाहिरातीमध्ये अजून वाचू शकतात. संपूर्ण जी महत्त्वाची माहिती होती तुम्हाला ऑलरेडी मी या ठिकाणी दिलेली आहे. पात्रता असेल, वयोमर्यादा असेल, परीक्षा फी असेल, त्यानंतर परीक्षा कशी होणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि टंकलेखनाबद्दल म्हणजे टायपिंगबद्दल देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर छोटीशी अशी जाहिरात आहे, फक्त 75 पदांची या ठिकाणी ही सध्या जाहिरात आलेली आहे. अजून जाहिराती येणाऱ्या वर्षामध्ये खूप साऱ्या निघणार आहेत, त्या दृष्टीने तुमचा अभ्यास चालू राहू द्या. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.